बोलतात। सिंघानियाला अटक झाली त्यावेळेला सिंघानियाने असं म्हटलं होतं की माझ्याकडे सगळ्या प्रकारचे पुरावे आहेत आणि मी या प्रकरणातल्या अनेकांची नावं घेऊ शकतो। पुढे सिंघानियाचं काय झालं कळलं नाही। सिंघानियाचं एकही स्टेटमेंट किंवा सिंघानिया तपासात काय बोलला, त्याने क ख ग घ च छ काय उच्चारलं याच्यातलं काहीच पुढे आलं नाही। सिंघानियाच्या नंतर अजून एक केस घडलेली होती, आठवण करून दिली पाहिजे सगळ्यांना। ती होती शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं प्रकरण, समीर वानखेडे। या प्रकरणामध्ये जे काही धाड टाकलेली होती समीर वानखेडेने, त्याच्यासोबत त्यावेळेला काही जे लोक आलेले होते त्याच्यामध्ये एक केपी गोसावी होता आणि या केपी गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साहिल, जो पुढे साक्षीदार महत्त्वाचा की एव्हिडन्स ज्याला म्हणता येईल, की विटनेस ज्याला म्हणता येईल, आणि हा साक्षीदार साक्ष नोंदवणार होता, परंतु त्याच्या जीवाला धोका होता। नवाब मलिक साहेब ते सगळे केस हाताळत होते। पुढे नवाब मलिकांवर काय पद्धतीने दबाव आणले गेले आणि त्यांच्यावरती कशा केसेस दाखल झाल्या आणि ज्यांनी केसेस दाखल केल्या, ज्यांनी आरोप केले, त्यांनीच नंतर त्यांना बाहेर आल्यानंतर काय पद्धतीने सॅल्यूट ठोकले, हा सगळा इतिहास आहे। मला इथे नवाब मलिकांच्याकडे जायचं नाहीये। मात्र समीर वानखेडे सोबतचा केपी गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साहिल, या प्रभाकर साहिलचा 2 एप्रिल 2022ला माहुल चेंबूरला तो एकटा असताना संशयास्पद मृत्यू झाला। जो अतिशय की विटनेस होता त्याचा मृत्यू झाला। ललित पाटीलने सांगितलं की माझ्याकडे खूप नावं आहेत आणि मी खूप नावं घेऊ शकतो, पण त्याही सगळ्या प्रकरणामध्ये पुढे चौकशी काय झाली, ललित पाटील काय बोलला काय नाही, क ख ग घ च छ कोणाचं नाव घेतलं काय नाही, याच्यावरती जराही माहिती पुढे आली नाही। आत्ता डॉक्टर अजय तावरेच्या अटकेनंतर अजय तावरेने सेम वाक्य उच्चारलं की माझ्याकडे भरपूर नावं आहेत, मी कुणालाही सोडणार नाही। अशा वेळी एक की विटनेस म्हणून डॉक्टर अजय तावरेची सुरक्षितता महत्त्वाची ठरते पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टीने। कारण पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये जर इतके सगळे बडे प्रस्थ गुंतू शकतात, रक्ताचे सॅम्पल बदलू शकतात, रातोरात 12 तासाच्या जामीन होऊ शकतो, पिझ्झा बर्गरच्या पार्ट्या होऊ शकतात, वाटेल त्या पद्धतीने त्याला वाचवायचे प्रयत्न होऊ शकतात, तर पुरावे नष्ट करण्यासाठी अजय तावरेच्या जीवाला धोका का होणार नाही? त्यामुळे अजय तावरेची सुरक्षितता महत्त्वाची आहे। राहिला प्रश्न आरोग्य खात्याचा सावळा गोंधळ, तर या सगळ्या संबंधाने मी 4 तारखेच्या नंतर निश्चितपणे बोलेन। आरोप कुणावर करताय तुम्ही? कारण प्रशासन आता ते ताब्यात आहेत खरं तर दोन्ही डॉक्टर, नेमका आरोप कुणावर आहे? कारण तुम्ही त्या ट्विटमध्ये खूप छोटं बोललात पण अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे असं म्हणताय तुम्ही। माझं स्पष्टपणे म्हणणं आहे